बच्चा बुब्बेर यांच्या माध्यमातून हे बक्षीस दिलं जाणार आहे अजिंक्य दिवेकर यांना। ज्येष्ठ श्रेष्ठ खेळाडू आहेत आणि अतिशय मनमिळावू स्वभावाचं व्यक्तिमत्व आहे अजिंक्य दिवेकर सर, आणि त्यांना आपण 1000 रुपयाचं बक्षीस या ठिकाणी देतोय। आणि अनेक क्रिकेट खेळाडू त्यांनी घडवलेले आपल्याला माहिती आहेत, लेदरचे कोच देखील आहेत आणि अतिशय चांगलं कोचिंग त्यांच्या माध्यमातून निश्चित पाहायला मिळालं। सन्मान्य अशफाक पटेल साहेब आपण या मंचावरती, आपल्याला विनंती आहे। सन्मान्य अशफाकजी पटेल साहेब आपण या, आपल्याला देखील विनंती आहे। चला अशफाक भाई पटेल आपणास विनंती, आपण या मंचावरती आपला शुभ सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करू। आपणास विनंती आपण या अशफाक भाई पटेल यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करतो। ओमकारजी सुरवळ साहेब आपण या आपला सन्मान आम्ही करू। कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक खरतर अरुणजी तुकाराम सुरवळ साहेब यांचे सुपुत्र आहेत ओमकारजी सुरवळ, ओमकार अरुण सुरवळ यांचा शुभ सन्मान आपण या मंचावरती करू। या मंचावरती खरतर त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो या स्पर्धेमध्ये शिरगाव संघ बांधण्यात आलाय। ओमकारजी अरुण शेठ सुरवळ यांचा शुभ सन्मान होत असताना या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार खरतर आपण पाहतोय त्यांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान होतोय। ओमकारजी सुरवळ यांचा हा यथोचित मान सन्मान या मुख्य व्यासपीठावरती होत असताना विनंती आहे अशफाक भाई पटेल आपण या आपला सन्मान आम्ही या मंचावरती करू। आपला शुभ सन्मान आम्ही स्पर्धेच्या माध्यमातून करतोय। सामन्याला सुरुवात होतीये, एका बाजूला तुम्ही पाहताय संघ हैदराबादी खेळतोय भूमी 11 मांडा आणि त्यांच्या विरोधात तुम्ही पाहताय संघ खेळतोय बीदी 11 भावळे बी। माता सुरुवात झाली आहे, मायक्रोफोन वर जोडले जातील आमचे जवळचे मित्र महेशजी धुळे सर। धन्यवाद धन्यवाद राहुलजी चव्हाण आणि धन्यवाद अनुजी मोरे ज्यांचा आवाज आपण ऐकला। यावेळेस लाईन चेक केली जाते, अंपायर सिग्नल बाईट बॉल। पहिल्या बॉलवरती एक सिंगल आली आणि त्यानंतर लगेचच बाईट बॉल। गोलंदाज आपण पाहतो सूरज किरणेला। पक्षा बाच मध्ये हवा तसा खेळ त्याचा झाला नाही आहे आणि अगदी आपण पाहतो आता सध्या आपल्या वाट्याला गोलंदाजी आली आहे। अगदी आपण पाहतो टॉस जिंकल्यानंतर प्रथम त्यांनी क्षेत्ररक्षण स्वीकारलंय। ओव्हर द विकेट हो, यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न काबाच्या दिशेने एक्स्ट्रा कव्हरला बॉल चाललाय। दोन क्षेत्ररक्षक पाठमोऱ्या स्थितीमध्ये चेंडूचा पाठलाग करतील तोपर्यंत आउटफील्ड फास्ट आहे। एक टप्पा घेत बॉल सीमा पार 4 चेक। प्रतिष्ठान शिरगाव टीमला 1000 रुपयाचं कॅश प्राइज झालंय। कॅप्टन आपण या शिरगाव टीमचे कॅप्टन किंवा अजिंक्य दिवेकर आपण या हे 1000 रुपयाचं कॅश प्राइज आपण घेऊन जा। थँक्यू सो मच। याच दरम्यान आमचे विकास पाल यांचे या ठिकाणी आगमन झाले, त्यांचे मनपूर्वक स्वागत। 4 धाबा फलकावरती आहेत आणि अगदी आपण पाहतो या चौकाराने 6 वरती पोहोचलेला आहे। भूमी 11 मांडा संघ, दुसऱ्या बाजूला विधी 11 भावाळे बी। गोलंदाज सूरज, फुल टॉस बॉल, फुल टोल वसूल केलाय। अशोक डिंडाच्या बाड मधून बॉल चाललाय लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर। चौकारानंतर आलेला हा दर्जेदार षटकार माध्यमातून आम्हाला मिळाली आहे ते सन्माननीय असरारजी बुबेरे, मिजाजी बुबेरे, फरहानजी बुबेरे, बाळासेठ कामरी, राजेंद्रजी धुळे, आशिषजी दामले, अबूबकर खान, अटळे महाराज, हरेजी धुळे, राजेजी पाटील, उल्हासजी अंबवणे, राहुलजी विशे, राजू देशमुख, अनंत कडव या सर्वांचे या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनापासून आभार। षटकार आलाय आणि आता पुन्हा एकदा जाऊयात आपण कॉमेंट्री बॉक्स मध्ये। सन्माननीय अशफाक पटेल साहेबांचे इथे आगमन होते, या मंचावरती आपलं स्वागत आहे। आगतम स्वागतम सुस्वागतम, वेलकम सर, आपलं स्वागत आहे। सन्माननीय अशफाक पटेल साहेबांचा देखील विशेष सन्मान इथे केला जाईल। सन्माननीय सुनीलजी पुरी साहेब देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा देखील विशेष सन्मान आपण करणार आहोत। इथे मिस टाइम स्ट्रोक, क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली पोहोचलेत, सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल पूर्ण केलाय आणि पहिला धक्का लागलाय भूमी 11 मांडा या संघाला। फलंदाज बाद विशेष सन्मान आपल्या मंचावरती सन्माननीय अशफाक भाई पटेल यांचा विशेष सन्मान इथे आपण करतोय। या मंचावरती या स्पर्धेचे शिल्पकार आदरणीय साहेबाज चाचा बुबेरे यांच्या शुभ हस्ते हा विशेष सन्मान सन्माननीय अखिलबाई आणि या दोघांच्या हस्ते हा विशेष सन्मान आपल्या मुख्य मंचावरती संपन्न होतोय।
सन्माननीय सुनीलजी पुरी साहेब त्यांचा देखील विशेष सन्मान आपण इथे करणार आहोत. मी सन्माननीय सुनीलजी पुरी साहेब त्यांचा देखील विशेष सन्मान इथे आपल्या मंचावरती केला जाईल. सन्माननीय सुनीलजी पुरी साहेब त्यांचा देखील विशेष सन्मान इथे आपल्या मंचावरती संपन्न होतोय. शाबासच्या बुवेरे या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आणि त्यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे मंचावरती संपन्न होतोय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, शॉर्ट दरम्यान रिजनला बॉल गेलाय. दोनही एंडला धावाची संधी आहे, परंतु दोनही ठिकाणी हुकलेत आणि लेग बाईटच्या माध्यमातून एक धाव इथे पूर्ण होईल. आता आपण जातोय कमेंट्री बॉक्स मध्ये, तिथे ऐकणार आहोत आवाज महेश. धन्यवाद. धन्यवाद तुषारजी शिंदे सर. 13 धावा धावफलकावरती आहेत. आपण पाहतोय दोनही एंडला धावबाद करण्याची संधी होती आणि अगदी आपण पाहतो तिथे या ठिकाणी मिस केली. लेग बाईटची धाव ऍड होती आणि 13 धावा पहिल्या षटकाच्या प्रगतीपथावरती पाहायला मिळतात. शेवटचा अंतिम बॉल गोलंदाज सूरज केणे. हो, यावेळेस वळवलाय बॉल, चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि आता बॉल थांबणार नाहीये. गोळीच्या वेगाने बॉल फरार. धावा मिळतील 4. मध्ये 17 धावा. सुरुवात अत्यंत चांगली पाहायला मिळाली. बॅटिंग करत असताना भूमी 11 मांडा संघ खेळतोय. 3 षटकांची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल आणि यानंतर श्री 11 मोहाची वाडी नेरळ आणि त्यांना फाईट करेल शिवप्रतिष्ठान शिरगाव. याही संघाची मॅच आपल्याला पाहायला मिळणार, परंतु त्याच्या अगोदर डोणेगाव आणि SP वांगणी ही मॅच आपण पाहणार आहोत. क्वालिफाय मॅच टॉप 3 मध्ये जाण्यासाठी ती मॅच या ठिकाणी होणार आहे. बाल दिगंबर डोणेगाव आणि SP वांगणी. त्यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मिड ऑफला हा बॉल चाललाय, तिथे मिळाली एक सिंगल धाव. संघाची धावत संख्या 1 ने पुढे जाईल 18 वरती. प्रोजेक्टेड स्कोर 45 दाखवतोय. अगदी आपण पाहतो त्याही पेक्षा चांगली धावसंख्या बनवण्याचा प्रयत्न करेल का, कारण सुरुवात इतकी धमाकेदार करण्यात आली. सूरज किरणेच्या विरोधात 17 धावा या ठिकाणी बनवण्यात आलेल्या आहेत. हो, यावेळेस लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक सज्ज आणि अप्रतिम झेल या ठिकाणी टिपण्यात आलेला आहे. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक सूरज होते आणि ते धक्का क्रमांक पहिला लागलाय भूमी 11 मांडा संघ. शेठ 1600 अभिजितजी मोरे, ऋषिकेश, आपले मनपूर्वक स्वागत. सर्वांचं आपण स्वागत करू, कारण त्यांचा हा तापा राजू शेठ 1600 यांचा. कंटिन्यू राजू शेठ यांची उपस्थिती 5 रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. गोरेगावकरांच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत. आणि ते बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. एक टप्प्या अखेर बॉलला अडवण्यात आला. माफी असावी, कारण मगाशीच आपण पाहिलं तर दुसऱ्या विकेटचं पतन झालं आणि या ठिकाणी धावसंख्या धावफलकामध्ये आता 19 आहेत. उल्लेख आम्ही एका विकेटचा जरूर केला, परंतु आता 2 गडी बाद झालेत भूमी 11 मांडा संघाचे. खेळाचं पहिलं सत्र तुम्ही पाहतायत आणि या पहिल्या सत्रामध्ये सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. गोलंदाज योगेश. ओ, यावेळेस आपण पाहतो मागे यष्टीरक्षकाकडे हा चेंडू चाललाय. तोपर्यंत डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे.
पहिल्या षटकामध्ये 17 आल्यानंतर हो यावेळेस आपण पाहतोय इथे झेल घेण्याचा प्रयत्न आणि तीन क्षेत्ररक्षक एकत्र गोळा झाले. जणू काही तो झेल सुद्धा ड्रॉप झाला. महाविकास आघाडी पाहायला मिळाली त्या ठिकाणी. आणि धावांचा विचार केला तर आपण एकने धावसंख्या अंकित होते. 20 धावा धावफलकामध्ये सुरुवात भरपूर चांगली पाहायला मिळाली भूमी 11 मांडा संघाची. परंतु असं वाटलं की आता धावांचा प्रचंड ओघ आहे, परंतु तिथे थांबवण्याचा अतिशय सुंदर प्रयत्न करण्यात आलाय गोलंदाज योगेशच्या पतीने. हे तुम्ही पाहू शकता अगदी दोन खेळाडू एकमेकांना धडकले आणि तो झेल जमिनीवरती दान झाला. डॉट बॉल. षटक क्रमांक आपण पाहतोय 2चा खेळ सुद्धा या ठिकाणी संपलेला आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. पहिल्या सत्रामध्ये आपण पाहतोय गोलंदाज योगेशने कमालीचं षटक हाताळलंय. या अगोदर थोडासा महागडा ठरला सूरज केणे, परंतु लगेचच कमबॅक पाहायला मिळालंय. आणि आता 10.00च्या सरासरीने या 20 धावा या धावफलकावरती आहेत. मागचा सामना जिंकला शिवप्रतिष्ठान शिरगाव टीमने. मयूर दिवेकर, अजिंक्य दिवेकर, कल्पेश भोसले यांचा संघ आपल्याला पाहायला मिळाला. शुभम पवार जे मात्र संघाचे मेंटॉर आहेत. आज ओमकार सुद्धा या मॅचला पाहण्यासाठी उपस्थित आहेत. ओमकार सुरवळ त्यांचे मनपूर्वक आपण स्वागत करू. षटक क्रमांक 2चा खेळ संपन्न झालेला आहे. 2 षटकामध्ये 20 धावा. आता शेवटचं अंतिम षटक या डाबातील पाहायला मिळेल. गोलंदाज स्वतः नवनाथ येत आहेत. संघाचे कॅप्टन वाईस कॅप्टन असतील. आणि आता आपण पाहिलं तर पैठणमध्ये चांगले दर्जेदार गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. चांगला खेळ याही गोलंदाजाकडून अद्यापर्यंत राहिलेला आहे. पहिल्या मॅच मध्ये आपण पाहतोय कौतुकास्पद कामगिरी प्रत्येक खेळाडूने केलेली आहे. हो यावेळेस बॅटची कडा एज अँड टेकन. फलंदाजा ठिकाणी बाद झालाय. आणखीन एक धक्का लागेल टीम भूमी 11 मांडा संघाला. मागे कोणीतरी शेकोटी पेटवलेली आहे. प्लीज विनंती राहील की ती विझवायची आहे. लक्षात असू द्या, प्रेक्षकांना विनंती राहील. असं वाटत नाही की इथे इतकी थंडी जाणवते. या अगदी विभागाच्या दृष्टिकोनातून फार कमी थंडी या ठिकाणी जाणवते. अगदी गतवर्षी आपण पाहिलं तर प्रमाण भरपूर होतं. यावर्षी फार कमी प्रमाण आहे. आमचे MS सांगतात, कारण ते सुद्धा या ठिकाणी आपण पाहिलं तर ऑफिशियल DJ कक्षामध्ये आहेत. सातत्याने आपण गतवर्षी त्यांना पाहिलं असेल की भरपूर कडाक्याची थंडी होती आणि आता ती थंडी जाणवत नाहीये. MS शेवटचा अंतिम षटक आहे. गोलंदाज नवनाथ. ओ यावेळेस लाईन खराब आहे. पंच दर्शवतात पडल्यानंतर टप्पा थोडासा वळण घेणारा चेंडू पाहायला मिळाला आणि ते अतिरिक्त धाव मिळेल. आउटसाइड दी ऑफ स्टंप हा चेंडू पिचिंग झालाय आणि अतिरिक्त धाव मिळते. 3 षटकांची मॅच तुम्हाला पाहायला मिळेल. शॉर्ट टाइम क्रिकेट आणि या शॉर्ट टाइम क्रिकेट मध्ये तुम्हाला जास्तीत जास्त चांगला खेळ करावा लागेल. हो आणखीन एक चेंडू पाहावा लागेल. टप्पा त्याच दिशेने होता आणि पडल्यानंतर थोडस बाहेर निघाला. अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. फिरोज खान सर मुख्य पंचाच्या भूमिकेत आहेत. स्क्वेअर लेगचे पंच बाळा माने, तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत निरंजन सामंत सर यांना तुम्ही पाहतायत. आणि सलग 5 रात्रीमध्ये अचूक निर्णय देण्याचं काम हे पंचांनी केलेलं आहे. अगदी आपण पाहतोय पुनश्च एकदा असं व्हाईट बॉल आणि आता सलग 3 चेंडू खराब टाकणे जातात. अगदी आपण पाहतोय या ठिकाणी गोलंदाज नवनाथच्या वतीनं सुरुवातीला आपण पाहिलं तर 1 चेंडू अप्रतिम पाहायला मिळाला. त्यानंतर 3 चेंडू अगदी आपण पाहतोय 2 चेंडू आउटसाइड द ऑफ स्टंप आणि आता आउटसाइड द लेग स्टंप हा चेंडू पिचिंग झाला. कमबॅक करावा लागेल कारण
पहिल्या षटकामध्ये सूरज थोडासा महागडा ठरला, त्यानंतर कमबॅक केलं गोलंदाज योगेशने. आणि आता आपण पाहतोय लॉंग ऑनला हा बॉल चाललाय, क्षेत्ररक्षक सज्ज आहेत, टिपली जाईल सेन. आणखीन एक फलंदाजाचा खेळ समाप्त होईल. धक्का क्रमांक 4 लागलाय टीम मांडा संघाला. वांगणी संघाचे कॅप्टन आणि बाल दिगंबर डोणेगाव या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती राहील आपण टॉस साठी यायचं. चला दोन्ही टीम चे कॅप्टन आपण टॉस साठी या. यानंतरचे मॅच होणार आहे टॉप 3 साठी. ऑलरेडी गावदेवी कुळगाव संघ राज क्रीडा मंडळ हा संघ टॉप 3 मध्ये पोहोचलेला आहे. आणि टॉप 3 चा शेड्यूल का असणार आहे आयोजक आमच्यापर्यंत पोहोचवतील. चर्चा चालू आहे आयोजकांची. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती शेवटच्या अंतिम षटकात. ओव्हर द विकेटने ओ लाईन पुन्हा एकदा आपण पाहतोय खराब पाहायला मिळते. अंपायर सिग्नल बाईट बॉल. अनिल दादा ढोपरी यांच्या ठिकाणी आगमन झालं असेल तर त्यांना विनंती राहील आपण मंचावरती यायचं. काल जो संघ क्वालिफाय झाला स्वर्गीय रामचंद्र मडवी प्रतिष्ठान उसाटणे संघ, एक दर्जेदार पैलवान म्हणून रामचंद्र दादा मडवी प्रतिष्ठान आपण सातत्याने पाहतो ऑन साइडला. त्यांच्या माध्यमातून एक स्पर्धा सुद्धा उसाटणे नगरीमध्ये होत असते. ऑन साइडला ड्राइव्ह करत असताना सेकंडचा कॉल, दुसरी धाव कंप्लीट झाली आहे आणि या 2 धावा. आता धावांची नितांत गरज आहे आणि त्या धावा सुद्धा बनवल्या जात आहेत. 26 धावा धाव फलकावत आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना आपण पाहतो मांडा संघ किमान 3 षटकामध्ये 35-40 पर्यंत जाण्याचा प्रयत्न या संघाला करायचा होता, परंतु आता शेवटचे अंतिम 3 बॉल आणि त्याच्यामध्ये 1-2 मोठे फटके मारण्याचा प्रयत्न होईल का रवी आणि नौशाद या खेळाडूकडून. ओ बॅटची कडा मागे फर्स्ट टिपला मात्र झेल टिपला जाईल. आणखीन एक विकेटचं पतन. 26 वरती 5 फलंदाज बाद. आणि अगदी आपण पाहतो या स्पर्धेचं हे टायटल सॉन्ग तुम्ही ऐकतायत. अगदी गेल्या 4 रात्रीपासून आता शेवटच्या अंतिम आणि या निर्णायक रात्रीमध्ये सुद्धा तुम्हाला पाहायला मिळेल आणि ऐकायला मिळेल. सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आपण पाहतो प्रेक्षक जिथे जागा मिळेल तिथे आसन असवून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आणि आता मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर बॅटिंग करत असताना टीम मांडा संघ खेळतीये. शेवटचे अंतिम 2 बॉल शिल्लक आहेत. ओ ऑन साइडला फटका आपण पाहतो क्षेत्ररक्षक सज्जद वाईडिश लॉंगॉनला एका टप्प्यावर बॉलला गॅदर केला. फेक सुरेख पाहायला मिळाली आणि 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी पलटलेत पाहावं लागेल आणि आता डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. परतावं लागेल. सांघिक यश या ठिकाणी मिळेल. फैमला परतावं लागेल. 1 मोर विकेट डाऊन. कोणीतरी पेटवलेली आहे त्या ठिकाणी. त्यांना विनंती राहील प्लीज आपण ती बंद करा. रियाज मामू असतील आय थिंक सो, कारण त्यांना भरपूर थंडी लागते. आज शेवटची अंतिम रात्र आहे, त्यांना थंडी घालवावी लागेल. टॉस सुद्धा आपण करू या ठिकाणी. शेबाज चाचा बुबेर यांना विनंती राहील की आपल्या शुभस्य आपण टॉस करा, कारण स्पर्धेचे मुख्य शिल्पकार आहेत आणि आपण त्यांच्याच शुभहस्ते करणार आहोत टॉस. टॉप 3 साठी जी लढत होणार आहे बाल दिगंबर डोणेगाव आणि SP वांगणी. ओ लाईन चांगली पाहायला मिळते. बॅटम बॅटच्या मधोमध बॉल चालला मागे. ब्लाइंड स्ट्रोक होता. 1 धाव कंप्लीट करण्यात आली. सेकंडचा कॉल. पुन्हा एकदा विकेट सॅक्रिफाइस करावी लागेल. फलंदाज होईल बाद आणि या ठिकाणी बाईट बॉल. ओके नाही 22ची धाव आहे. अगदी आपण पाहतो डॉट बॉल आहे.
आम्ही सुद्धा थोडेसे कन्फ्यूज झालो. कदाचित आता रियाज मामूपेक्षा आमच्या फिरोज खान सरांना थंडी जास्त वाजली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. जाऊया मॅचच्या दिशेने. आणि आता खेळाचं पहिलं सत्र कंप्लीट झालंय आणि पहिल्या सत्रामध्ये 29 धावा, 30 धावांचं लक्ष्य. आपण संपन्न करू. एका बाजूला SP बांगडी तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय संघ बाळ दिगंबर डोणेगाव. या दोन टीमच्या दरम्यान टॉस संपन्न करतोय. टेलचा कॉल आणि आला टेल. टॉस जिंकला टीम SP बांगडी संघाने. निर्णय कळवा. बॅट फर्स्ट. समोर एक मोठा संघ आहे. खरं तर याआधी दोन मोठ्या संघाला त्यांनी परास्त केलं. इनगाव संघाला परास्त केलं. त्यानंतर आपण पाहिलं शीळ सारख्या मोठ्या संघाला त्यांनी परास्त केलंय आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळत असताना आता बॅटिंग करण्याचा निर्णय का जास्तीत जास्त स्कोअर उभा करण्याचा ट्राय करू. या स्पर्धेमध्ये खरं तर खूप चांगला खेळ तुझा झालाय. आपण पाहिलं होतं परवाच्या दिवशी तुमचा खेळ भरपूर चांगला झाला या स्पर्धेमध्ये. काय म्हणशील आता ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते मध्य रात्रीमध्ये ही स्पर्धा आता तुम्हाला खेळायची आहे. काय वेगळं गेम प्लॅनिंग तुम्हाला पाहायला मिळेल समोरच्या टीमकडून किंवा तुमचा खेळ कसा असणार या स्पर्धेमध्ये? टार्गेट डिफेंड करायचा ट्राय करू. बॉलरवरती जास्त विश्वास आहे आमचा. मस्त. काय म्हणशील ही स्पर्धा खेळताना किती मजा आली? संपूर्ण आज अंतिम रात्र तुम्हाला पाहायला मिळते. खरं तर ज्यावेळेस स्पर्धेला सुरुवात झाली 19 जानेवारीला त्यावेळेस आभाळ भरून आलं होतं, परंतु आता स्पर्धेला निरोप देताना आमच्या आयोजकाच्या देखील डोळ्यात पाणी आलं असावं, कारण 5 रात्री कशा सरल्या आम्हाला देखील कळलंच नाही. हे गोरेगाव नगरी आहे, इथे मात्र सातत्याने तुम्हाला प्रेम मिळतं, साऱ्या गोष्टी इथे मिळत असतात. काय म्हणशील या स्पर्धेबद्दल? स्पर्धा दरवर्षीप्रमाणे खूप चांगली होती आणि आयोजकांनी आम्हाला खेळण्याची संधी दिली त्याबद्दल थँक्यू. थँक्यू सो मच. टॉस बॉक्स मधून अशी न्यूज येते, टॉस इथे जिंकला टीम SP वांगडी संघानं आणि त्यांनी निर्णय घेतला बॅटिंग करण्याचा. इन्व्हाइट केलं यावेळेस टीम बाळ दिगंबर वांगणी संघाला, इथे मात्र डोणेगाव संघाला इथे मात्र इन्व्हाइट केलं क्षेत्ररक्षणासाठी. आणि आता आपण जाऊया थेट कॉमेंट्री बॉक्स मध्ये. एकोणतीस धावांचं टार्गेट असणार आहे. आणि अगदी आपण पाहतो राजू शेठ 1600. आपण या राजू भाई. राजू दादा 1600 यांचा सन्मान आम्ही जरूर करू, परंतु त्याआधी आपण आभार व्यक्त करू खरं तर गोरगरिबांचे कैवारी म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं आमचे रियाज मामू शेख यांच्याकडून तब्बल 1200 रुपयाचं कॅश प्राइज या स्पर्धेमध्ये त्यांनी दिलंय समालोचन कक्षासाठी. त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. आणि आमचे कैसरबाई सांगतात की त्यांचाही आपण सन्मान करू. या रियाज मामू आपण मंचावरती आपलं मनपूर्वक स्वागत. तुमचाही सन्मान आम्ही या मंचावरती जरूर करू. यायचं रियाज मामू आपण आपलं मनपूर्वक स्वागत. या पण मंचावरती कारण आमचे कैसरबाईने सांगितलंय की रियाजचा देखील आपण सन्मान करू या स्पर्धेच्या माध्यमातून, कारण क्रिकेटचे ते देखील भरपूर दर्दी आहेत आणि नेहमीच क्रिकेटवरती त्यांचा प्रेम राहिला, त्यामुळे त्यांचाही सन्मान आपण या मंचावरती करू. मी विनंती करेल शहबाजच्या आपणास विनंती आहे आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करा रियाज मामू शेख यांचा, कारण खास करून एवन जोडीवरती त्यांचं भरपूर प्रेम आहे. खास करून महेश धुळे असतील, त्यांच्या साथीनं समालोचक राहुल चव्हाण यांच्यावरती भरपूर प्रेम आहे, त्यामुळे त्यांचा आम्ही सन्मान या मंचावरती जरूर करतोय. या स्पर्धेचे शिल्पकार शहबाजच्या बुबेर यांच्या शुभ हस्ते आपण रियाज मामू शेख यांचा सन्मान करतोय. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहतोय रियाज मामू यांचा सन्मान होतोय. राहुलजी चव्हाण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या स्पर्धेचे मुख्य शिल्पकार शहबाजच्या बोबरे यांच्या या शुभासे हा सन्मान या ठिकाणी झालेला आहे. पहिल्या बॉलवरती आपण पाहतो पहिला धक्का लागलाय सूरज केणेला, मात्र परतावा लागेल. आज मी तर म्हणेन सूरज केणेचा दिवस नाही आहे,
आणि सूरज किरणीची ही रात्र नाहीये असं म्हणावं लागेल, कारण आता रात्रीचं खेळ चाले असं म्हटलं जातं. आणि या ठिकाणी सूरज किणे पुनश्च एकदा शून्याचा चष्मा घालून परतलाय. फलंदाज बाद. धावा देखील चांगला मिळतील. डीप मध्ये खेळाडू पोहोचतात, त्यांच्या आवाकाच्या बाहेर बॉल सीमा पार. चौकार. भरपूर चांगली कबाली आता ऐकायला मिळेल. इथे ऑन साइडला खेचला, अजून एक फटका चांगला आहे. फाईन लेगचा खेळाडू, स्कोअर लेगचा खेळाडू पाठ मोरा. 2-2 क्षेत्ररक्षक धावतात. बॉल लावण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु अखेर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. तिसऱ्या क्रमांकावरती बॅट्समन दाखल झालाय मैदानामध्ये वेदांत, आणि आता संकटमोचक कामगिरी तो करतोय. त्याच्या बॅटमधून सलगचे 2 चौकार. बॅटिंग करत असताना टीम विधी 11 बावाळे बी संघाला. खर तर आशेली गावचे उद्योजक समाजसेवक विवेकदादा तरे यांच्या माध्यमातून बावाळे ब हा संघ बांधण्यात आला. तर दुसऱ्या बाजूला कल्याण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांच्या माध्यमातून संघ भूमी 11 मांडा बांधण्यात आला. आणि स्वतः ते इनॅक्शन मध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळतील. आणि धावफलक तुम्ही पाहता आता 8 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अशोक येडेला तुम्ही पाहता गोलंदाजी करत असताना 8 धावा धावफलकावरती जोडल्या. 4 चेंडूचा खेळ संपन्न झाला. अशोक टार्गेट 29 चा. 1 मिनिट आम्ही चेक करू. स्कोरर आमचे चेक करतात, कारण रात्र झाले आज 5वा. यस योगेश, 30 धावांचा टार्गेट आहे. ओके चला, योगेश वालेकर देखील आता सांगतात की 30 धावांचा टार्गेट आहे या मॅच मध्ये. स्कोरर थोडीशी आज 5वी रात्र आहे, त्यामुळे त्यांना देखील झोप आली असावी, हरकत नाही आहे. गोरदास सज्ज होतो. मोठा फटका खेचण्याचा प्रयत्न, संपर्क नाही या बॅट आणि बॉलचा. बॅटन बॅटच्या मधनं बॉल निघून चालय सुरक्षेच्या जातामध्ये. पहा परिस्थिती कशी असू दे, परंतु अशोक डिंडा त्याच्या चेहऱ्यावरती हसतोय, कारण एक चांगला तो खेळाडू आहे. नवनाथला तुम्ही पाहताय जो मागील मॅचचा मार्द मॅच खेळाडू, यावेळेस देखील गोल गिरकी घेतली आहे. फटका चांगला आहे, धावा देखील चांगला मिळतील. आता अजून एक चौकार येतोय. 3 चौकार या षटकामध्ये आपण पाहतोय खर्च केले त्यावेळेस गोलंदाज अशोक डिंडानं धावफलक जाऊन पोहोचलाय. 12 धावा.
चेंडूचा खेळ शिल्लक 18 धाबाची गरज आहे या मॅच मध्ये. पहिल्या षटकामध्ये 12 धाबा इथे मात्र खर्च करत असताना ज्यावेळेस बॅटिंग करत होता टीम बॉम्बे इलेव्हन मांडा आपण पाहिलं होतं 17 धाबा होत्या पहिल्या षटकामध्ये. त्यानंतर 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 12 धाबा तिथे मात्र खर्च केल्या टीम भाबाळे संघ. आणि आता 30 धावांचा टार्गेट होतो. 12 चेंडूचा खेळ आता शिल्लक या मॅच मध्ये. जिंकण्याकरता 18 धाबाची गरज. योगेश भालेकर आणि त्याच्या साथीनं तुम्ही पाहता मैदानावरती खेळाडू तुम्हाला पार मिळेल. नवनाथ मागील मॅच मध्ये मला होतं मॅचचा किताब नवनाथ जिंकला होता. षटक क्रमांक 3 घेऊन गुरुदाची मार्कवरती चिंटू आलेत. धावफलक 12. चला कॉमेंट्री बॉक्स मध्ये थोडासा आवाज कमी ठेवा कारण आम्हाला देखील डिस्टर्ब होतोय. राजूदादा सोळसे यांना तुम्ही पाहताय त्यांचा सन्मान आम्ही केला या मंचावरती. राऊंड द विकेट ऑन साइडला खेळला फटका फसला की काय स्कोअर लेगचा खेळाडू पुढे सरकला. एक चांगला झेल तिथे स्वीकारला स्वतः संघनायक होते सत्यम. आणि आता अखेर परतावं लागेल योगेश भालेकरला माघारी. बॅट्समन आउट. राहुल नामदेव चव्हाण नेहमीच त्यांच्या सेवेसाठी आम्ही तत्पर असतो आणि या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा यावर्षी देखील आमच्यावरती त्यांनी विश्वास दाखवला. शानवाजी शेख असतील तदनंतर सर्व आमचे आयोजन कमिटी अहमरबाई बुबेरे असतील कवनेंजी बुबेरे असतील फैजलजी शेख असतील बाबूबाई बुबेरे असतील सरफराज असतील तदनंतर आमचे अक्रमबाई जे सरपंच आहेत आमचे कैसर चाचांना कसं विसरून चालेल. कैसर चाचा असतील आमचे पैसर चाचा असतील त्यांचा आम्ही नावाचा उल्लेख जरूर करू. आणि खास करून आमचे अझरबाई जे आज मात्र भरपूर बिझी शेड्यूल होतं परंतु आज ते जोडले गेलेत. येस खरं तर आज 4 रात्रीमध्ये ते नव्हते या मैदानावरती परंतु आज 5व्या रात्रीमध्ये ते आलेत. परंतु आज त्यांना इथून मात्र सुट्टी नाही आहे कारण त्यांची आज रॉयल एंट्री होती. इथे फटका चांगला आणि धाबा देखील चांगलाच मिळतील. बॉल बाउंड्रीच्या बाहेर सिक्सर. बारा धाबाची गरज आहे. नवीन खेळाडू सुजित आता मैदानावरती दाखल झाला. आज हे मला आठवतंय खरं तर बदलापूर गावचे विराजी कांबरी कधीची खडकबान त्यांची जी स्पर्धा होती त्या स्पर्धेमध्ये देखील भरपूर चांगला खेळ सुजितनं दाखवला होता आणि आता तसाच खेळ तुम्हाला पार मिळेल. काय क्षेत्ररक्षण होतं डीप मध्ये खरं तर बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जात होता परंतु गरुड झेप घेत असताना सिंधूला मैदानाच्या आतमध्ये ढकललंय आणि ते धाव मिळते सिंगल. चांगला फटका आपण पाहिला खरं तर बॅट्समन सुजितच्या बॅटमधून डिस्परी खेळाडू उपस्थित होता ज्याने मात्र गरुड हे घेत असताना अडवण्याचा प्रयत्न त्याने केला. एक पॉईंट इथे मात्र चेक करण्यासाठी सांगतायत की घडलंय काय डीप मध्ये. लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये साईड स्क्रीनच्या दिशेला चेंडू जरूर गेलाय परंतु इथे क्षेत्ररक्षक धडकलाय का बाई इथे मात्र सीमारेषेला टच आहे का या साऱ्या गोष्टी चेक करण्यात येतील. सेफ असतील आणि धाबा धावफलकावरती एक सिंगल. 18 धाबा धावफलकावरती जोडल्या गेल्या. अजूनही गोपडी सारखी बॅट फिरवली फटका फसलाय खेळाडू पुढे सरकतोय आणि अखेर एक सिंगल धाव इथे देखील जोडली जाईल. यस त्यांच्या मागे केतन भाकरेला तुम्ही पाहता जो एक चांगला खेळाडू आहे रक्षकाच्या भूमिकेत तो तुम्हाला जरूर पार मिळेल. षटक क्रमांक 2 घेऊन चिंटू आलेत. गोलंदाजी मार्कवरती 8 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 10 धाबाची गरज या मॅच मध्ये. राऊंड द विकेट इथे देखील डॉटबॉलची समाप्ती असताना धावफलक तुम्ही पाहताय. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 20 धाबा धावफलकामध्ये जोडले गेल्या. 7 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. जिंकण्याकरता 10 धाबाची गरज आहे. शेवटचा बॉल आता भरपूर महत्वाचा असेल दोन्ही संघासाठी. जर इथून चेंडू निर्धाव आला तर पूर्णपणे कमबॅक करेल टीम मांडा परंतु जर एखादा मोठा फटका येतोय
तर इथून पुन्हा एकदा शिरकाव करणाऱ्या टीम बावाळे बी फटका ऑन साइडला घेतलाय. मिडविकेटला क्षेत्ररक्षक उपस्थित एक चेकी सिंगल फलकावरती जोडली गेली आणि आता सामना शेवटचे 6 चेंडू 9 धावांची गरज या मॅच मध्ये. बारबॅल दोन्ही संघ मध्यराच्या प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना एका बाजूला तुम्ही पाहताय टिटवाळा परिसरातून मांडा तर दुसऱ्या बाजूला भेवंडी तालुक्यातून दाखल झालाय बाबाळ बी या मॅच मध्ये. या स्पर्धेमध्ये आतापर्यंत मी म्हणेन दोन्ही संघाने खेळ भरपूर चांगला केला. दोन्ही संघाने एक मोठमोठ्या संघाला परास्त करत असताना दोन्ही संघ दुसरी फेरी मध्ये खेळतात. परंतु आता या मॅच मध्ये 6 चेंडू मध्ये इथून मात्र 9 धावाची गरज असताना कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवतील जगन्नाथ पाटील हे नवीन कोणता फ्रेश गोलंदाज वापर करतील या मॅच मध्ये ते देखील पाहावं लागेल. भरपूर साऱ्या घडामोडी आता तुम्हाला या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळेल कारण दोन्ही संघाचा विचार केला तर दोन्ही संघ तुल्यबल आहेत. दोन्ही संघ ताकदवर आहेत. परंतु आता या थंडगार वातावरणामध्ये कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवतील कारण 6 चेंडू मध्ये 9 धावा रोखायचे आहेत तर दुसऱ्या बाजूला 6 चेंडू मध्ये इथून 9 धावा चेस करायची टीम भावळे संघाला. चला टीम मीटिंग नको चला विनंती आहे टीम भूमी 11 मांडा एखादा गोलंदाज आपण सिलेक्ट करा आणि त्यानंतर लगेच आपण खेळाला सुरुवात करतोय. आय थिंक फैजल फहीम येतील गोलंदाजी बार्क पडती कारण फहीम आता रेडी होत आहेत या मॅच मध्ये. त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय. अशोक डिंडाला तुम्ही पाहताय जो एक चांगला खेळाडू आहे. महेशजी धुळे सरांनी अगदी चांगला प्रश्न विचारला होता संघाची परिस्थिती कशी असू दे परंतु नेहमीच अशोक यांच्या चेहऱ्यावरती हास्य असतं. एक चांगला खेळाडू आहे आणि खर तर सर्वच प्रेक्षकांची मनं जिंकण्याचं काम तो करत असतो. अशोक येडे परंतु अशोक डिंडा या नावानं तो सुप्रसिद्ध आहे. फहीम आलेत गोलंदाजी मार्क वरती समोर सुजित हा खेळाडू दाखल झालाय. आजही आठवतोय खर तर केदारजी कांबरी प्रज्वलजी खडकबान त्यांची स्पर्धा बदलापूर गाव चषक ती स्पर्धा आपण पाहिली होती. त्या स्पर्धेमध्ये काय खेळ दाखवला होता सुजितनं. संघ पूर्णपणे अडचणीत सापडला होता. अशा परिस्थितीमध्ये षटकाराचा पाऊस पाडणारा हा खेळाडू आता मैदानावरती दाखल झालाय. सुजितला तुम्ही पाहता त्याच्या विरोधात फहीम गोलंदाजी मार्कवरती दाखल झालाय. 6 चेंडूचा खेळ शिल्लक 9 धावाची गरज. चला केतन भाकरे आपण वेळ थोडस जास्त घेत आहे कारण आयोजन कमिटी आपल्याला सूचित करते माहिती आहे सामना मोठा आहे परंतु वेळ आपल्याकडे फार कमी आहे त्यामुळे आपणास विनंती आपण लगेच खेळाला सुरुवात करा. चला आता कैसर चाचा देखील आम्हाला सांगतात वेळ जास्त जातोय. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला पुल करण्याचा प्रयत्न फसला. संपर्क नाहीये बॅट आणि बॉलचा. बॅटन बॅटच्या मधनं भन्नाट बेगाने बॉल निघून चालला रक्षकाच्या हातामध्ये. दरम्यान डॉट बॉलची समाप्ती होत असताना 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 9 धावाची गरज. याच मैदानावरती इतिहास आहे. 6 चेंडू मध्ये 6 धावा देखील बनल्या नव्हत्या. याच मैदानाचा इतिहास आहे. 6 चेंडू मध्ये 7 धावा बनल्या नव्हत्या. कडाव संघ देखील इथे मात्र परास्त झाला. परंतु 6 मध्ये 9 बनतील का हा प्रश्न आता उभा राहिलाय. दरम्यान घडलंय काय. एक चेकी सिंगल धाब इथे एकवटली जाते. धाव फलक आता बेगाने पुढे सरकेल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती पुढे सरकत असताना आता इथून आपण जर पाहिलं तर 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 8 धावाची गरज आहे. 22 धावा धाव फलकावरती जोडले गेल्या. तोलपांच्या भूमिकेत आमचे पत्तू टीम मुंबई लेबर मांडा या संघाचे तुम्हाला जरूर पाहायला मिळतील. लक्की तोलपांत आहेत. गोरदास फहीम पुन्हा एकदा सज्ज होतोय. 4 बॉल मध्ये 8 धावा त्याला रोखायचे. समोर तुम्ही पाहता बॅट्समन दाखल झालाय नवनाथ. फुलटॉस होता इथे फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये पोहोचलेत. धाबा किती मध्ये पाहावा लागेल. 2 धाबा एकवटण्याचा प्रयत्न होतोय. 2 धाबा इथून भरपूर वेगानं एकवटत जातील आणि पंच इथे मात्र तिसऱ्या पंचाची मागणी करतात. रिव्ह्यू इथून मात्र घेण्यात आला. हार्ट फॅक्टर काय होता त्याचे करण्यात येईल. बॅट्समन रिव्ह्यू असं पंचाने सांगितलंय. चला तिसरे पंच आपण या. चला तिसरे पंच आपण यायचं आहे. बाळा माने सर. बाळा माने सर आपण कुठे असेल तर या. चला हाईट फॅक्टर चेक करण्यात येईल. नक्की घडलंय काय. दूध का दूध पाणी का पाणी. आता ओम साई एमटीसी लाईव्ह आमचे अक्षयजी मात्रे गुणांची मात्रे जोडले गेले. चला तिसरे पंच आपण यायचं. बाळा माने सर आपण कुठे असेल तर या. निरंजन सामंत सर आपण यायचा. निरंजन सामंत सरांना विनंती आपण कुठे असेल तर या. लगेच आपण चेक करू.
चला निरंजन साबंत सर देखील आता धावत पळत पोहोचलेत. आय थिंक ते नाश्त्याला गेले होते, नाश्ता करण्यासाठी ते दाखल झाले होते, परंतु आता ते वेगाने इथे मात्र पोहोचलेत. फेअर डिलिव्हरी, कारण दोन्ही पंच आमचे नामांकित आहेत, त्यामुळे पंचाच्या निर्णयाला चॅलेंज केला होता. आता रिव्ह्यू इथून मात्र गमावलाय टीम भाबाळे संघानं, कारण एकच रिव्ह्यू त्यांच्याकडे होता. 4 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये, 3 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 धाबांची गरज. गुरदास फहीम इथे फटका चांगला, क्रिकेटमध्ये सर्वात सेफ फटका, लॉंग ऑफला खेळले दरम्यान क्षेत्ररक्षक उपस्थित, एक चिकी सिंगल धाव इथे देखील मिळते आणि धाव फलक आता पुढे सरकतो. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जोडली गेली या मॅच मध्ये. तुम्ही पाहताय 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि जिंकण्याकरिता 5 धाबाची गरज. 3 बॉलचा खेळ शिल्लक होता, 6ची तिथे गरज होती. आता इथून आपण जर पाहिलं तर एक सिंगल एक पडली. धाव फलक तुम्ही पाहताय, टीमची टोटल स्कोर कार्ड वरती जोडली गेली. आतापर्यंत 25 धाबा तुम्हाला पार मिळतील. 2 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये, जिंकण्याकरिता 5 धाबांची गरज. चौकार जर आला, 4 धाबा जर आल्या तर इथून सुपर ओव्हर होणार या शंकात नाहीये. 2 सुपर ओव्हर आपण पाहिला याच मैदानावरती. डोके बराम बदलापूर गाव अशी देखील बाद झाली होती टीएम बॉयज, त्यांच्यामध्ये सुपर ओव्हर आपण पाहिली. त्यानंतर आज देखील या मैदानावरती आपण मोहाची वाडी विरोधात पोसरी या 2 टीमच्या दरम्यान सुपर ओव्हर पाहिली आहे. गॅप मध्ये खेळलेत, क्षेत्ररक्षक भरपूर वेगाने पोहोचले त्यांच्या आबाकाच्या बाहेर, गॅप मधून बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा चौकार आलाय आणि आता स्कोर आर लेबल. शेवटचा 1 बॉल 1 धाबाची गरज. दोन चेंडू मध्ये 5 धाबाची गरज असताना गॅप शॉट सिलेक्शन. फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट हे दाखवलं. सुजितच्या बॅट मधून आपण पाहतो इथे चौकार जरूर आलाय. धावफलक टीमची टोटल आपण पाहतो स्कोर कार्ड वरती आतापर्यंत 29 धाबा धावफलकावरती जोडल्या गेला. शेवटचा 1 बॉल 1 धाबांची गरज. जर इथून चेंडू डॉट आला तर सुपर ओव्हर आणि जर इथून मात्र 1 धाब येते तर इथून भाबाळे संघ विजयी होऊ शकतो. परंतु 1 बॉल 1 मध्ये आता घडणार काय हे देखील पाहावं लागेल. या 5 मध्ये दोन्ही संघानं भरपूर मेडल्स घेतली, परंतु आता एका चेंडूमध्ये 1 धाबाची गरज असताना सामना जाणार कोणत्या बाजूला. एका बाजूला तुम्ही पाहताय भाबाळे बी, दुसऱ्या बाजूला तुम्ही पाहताय भूमी 11 मांडा. दोन्ही संघाचा खेळ आवडला असेल तर टाळा व्हायला हरकत नाहीये, कारण रात्रीच्या या थंडगार वातावरणामध्ये एक गरम मुकाबला तुम्हाला माझ्या मध्ये पाहायला मिळतोय. एक बड़ा मुकाबला चलता हुआ बीच मैदान के अंदर आप देख सकते दोस्तों. एक तरफ बात करेंगे भूमी 11 मांडा तो दूसरी तरफ बात करेंगे बीदी 11 भाबाळे बी. इन 2 बड़ी टीमों के बीच इस गोरेगांव के सरजमी के ऊपर एक बड़ा मुकाबला चलता हुआ. एक गेंद यहां से शेष होगा, 1 राउंड की जरूरत जरूर होगी इस मुकाबले में. आने वाला समय बताएगा ये मुकाबला कौन सी तरफ जाएगा. गेंदबाज फहीम, सामने बल्लेबाज सुजीत. जरी तो चेंडू डॉट आला तर सुपर ओव्हर पाहायचं आज रात्रीमध्ये दुसरी सुपर ओव्हर होईल का. गॅप मध्ये खेचलाय, यावेळेस बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. सामना जिंकला टीम बीदी 11 भाबाळे बी संघानं. विजयी संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. तर टीम भूमी 11 मांडा तुम्ही देखील चांगलं खेळलात, तुमचं कौतुक. चला क्षेत्ररक्षक विनंती आहे प्रेक्षक आपण चेंडूची पूर्तता करा. मॅच बॉल आपण द्यायचंय प्रेक्षक वर्ग, कारण आम्हाला ते मॅच बॉल इथे मात्र लागतात, दोन्ही चेंडू आम्हाला लागतात, त्यामुळे आपणास विनंती आहे आपण दोन्ही चेंडू द्या.